उन वाटातून गुलाब। तर ओके, तर भाऊंनो जो काही आता पूर्वी बघितला असेल तो अगदी सोपा आहे आपण एडिट करणं। आणि नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलवरती सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे। आणि जेवढं पण मटेरियल आहे ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। मटेरियल डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही खालती एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून घ्यायचा आहे आणि लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं, तो काही विषय नाही आहे। आणि जे काही आपल्या चॅनलवरती नवे आलेले आहेत त्यांना सबस्क्राईब करून घ्यायचं। आणि आपण जे काही बॅनरचे पण व्हिडिओ टाकू, जर तुम्हाला बॅनरचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट करून घ्यायचा आहे। चला न वेळ घालवत आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपली जे काय आपलं बिट मार्क आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकता की डायरेक्ट इथपर्यंत यायचं आहे। इथपर्यंत आल्यानंतर एवढं सोडून द्यायचं आणि इथपर्यंत यायचं आहे। इथपर्यंत आल्यानंतर भाऊंनो बघू शकता की आपण फोटो लावून दिलेले आहे। सिंपली आपल्याला काय करायचे ते फोटो बदलून घ्यायचे। जर सिंपली बघू शकता ग्रुप 1 ग्रुप 2 ग्रुप 3 अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन दिसत आहे। ते सिंपली ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे। इथे एडिट ग्रुपचं नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि खालती इमेज दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। कलर्स फिटच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे भाऊंनो तुम्ही तुमचे किंवा तुमच्या मॉडेलचे फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आणि लावून घ्यायचे आहे। तर सिंपली बघू शकता की अशा प्रकारे आपला फोटो असे सिलेक्ट करून घ्यायचा। सिलेक्ट केल्यानंतर इथं प्लसचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक करून घ्यायचं मूनशाईन स्टँडपोस्टमध्ये जाऊन इथून अशा प्रकारे तुम्ही याला काही नाही करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही याला ॲडजस्ट वगैरे करून सेट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बघू शकता की जो का आपला फोटो आहे तो अशा प्रकारे लागून गेलेला आहे आणि तिन्ही पण तुम्ही अशा प्रकारे बदलून घ्यायचे आहे। एवढं झाल्यानंतर दुसऱ्या बीटवरती यायचं आणि इकडे आपल्याला फोटो लावून घ्यायचे आहे आपल्या मॉडेलचे। चला सिंपल ते लावून घेऊ। प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे। इथून भाऊंनो जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे आणि याला फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं आहे आणि बीटपर्यंत घेऊन यायचं आणि या फोटोला अशा खालती ओढून घ्यायचं आहे। बघू शकते की जिथपर्यंत आपले सर्व लेअर आहेत ते इथपर्यंत जो काही हा इफेक्ट पण लागून जाईल। चला फटाकसे आपण इकडे फोटो लावून घेऊ, तुम्ही पण लावून घ्यायचे अशा प्रकारे फोटोला धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे लेअरच्या। आणि चला इकडे आपल्याला फोटो लावायचे आहेत तर चला सिंपली फटाकसे लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे आहेत। तर भाऊंनो अशा प्रकारे आरामात जे काही आपले फोटो आहेत ते तुम्ही लावून घ्यायचे। अशा प्रकारे भाऊंनो जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे आणि याला लेअरच्या खालती ओढून घ्यायचे। तर बघू शकते की जे काय अशा प्रकारे आपलं सिंपली फोटो लागून जाईल। एवढं झाल्यानंतर समोर यायचं। समोर आपण काही लावलेलं नाही, सिंपली काय करायचं आहे माहिती आहे का, बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भाऊंनो सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। सेक इफेक्ट ओपन केल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकते की मी पहिलेच ग्रुपवर म्हणजे हे मटेरियल लावून दिलेलं आहे। सिंपली आपल्याला काय करायचं माहिती आहे का, याला अशा प्रकारे धरून ठेवायचं आणि जेवढं पण हे मटेरियल आहे ते फक्त सिलेक्ट करून घ्यायचं अशा प्रकारे। जेवढं पण हे फोटो आहेत ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि 3 फोटो सोडून द्यायचे। एवढं झाल्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर जे प्लसचं ऑप्शन दिसतो बघू शकते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। कॉपी 8 लेअर दिसतात त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि याला कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपलं जे काही बीट मार्क आहे त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर भाऊंनो जे काही आपण 8 लेअर कॉपी केले इथं पेस्ट करायचं आहे। सिंपली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पेस्ट लेअर बघू शकते की जे काही आपले लेअर आहेत ते अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल। तर याला आपल्याला फोटो आपल्याला याचे चेंज करून घ्यायचे आहे। तर सिंपली ग्रुप 1च्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि ग्रुप 1चे या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं आणि इथं बघू शकता इमेज दिसतो सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं। कलर्स अँड फिटमध्ये जाऊन अशा प्रकारे तुम्ही इमेज तुमची किंवा तुमच्या मॉडेलचे लावू शकता। सिंपली तसंच आहे जसं आपण पहिले बदललेलं आहे तसंच आपल्याला हे पण अशा प्रकारे बदलून घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट वगैरे करून सेट करून घ्यायचं आहे। आणि जे काही इथे इमेज लावलेली आहे सर्व तिन्ही पण एकच इमेज दिसली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही इमेज लावून घ्यायचे। सर्व इथपर्यंत आपल्याला इमेज बदलून घ्यायचे तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे।
बॅक आल्यानंतर परत आपलं सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊनो जो काय इफेक्ट आहे सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपलं बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊनो जो काही आपण इकडे फोटो लावलेला आहेत, बघू शकते की इकडे आपण फोटो लावलेला आहे, त्याला हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। चला ते फटाकसे इफेक्ट पेस्ट करून घेतो। तो पेस्ट कसा करायचा, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा। फोटोवरती जायचं, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट। चला जेवढे पण फोटो आहेत तेवढ्याला मी इफेक्ट पेस्ट करतो, तुम्ही पण करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भाऊनो आपला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर जे काय आपले इफेक्ट्स वगैरे आहेत ते सर्व लागलेले आहेत। सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि जे काय आपलं बॉर्डर वगैरे लोगो वगैरे असेल ते तुम्ही लावून घ्यायचं आहे। सिम्पली मी बॉर्डर लावून घेतो, तुम्ही लोगो वगैरे तुमचा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। एवढं झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आणि HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊनो व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।